छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण विजयाचा साक्षीदार असलेला पाडगावचा मौनी महाराजांचा मठ तुम्ही पाहिलाय का? नाही ना? मग चला पाहिला. कधी कधी शांतता ही शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असं एक ठिकाण जिथे भक्तीला मौन लाभलंय आणि इतिहासाला रांगण्यासारखा अभेद्य दुर्ग. आज आपण अशा एका पवित्र भूमीची सफर करणार आहोत, जिचं नाव आहे पाडगाव. पाडगावची ओळख म्हणजे परमपूज्य श्री मौनी महाराज. नाव मौनी कारण त्यांनी मौन धारण केले होते. शब्दांच्या पलीकडे जाऊन ईश्वराशी कसं जोडलं जावं याचा आदर्श म्हणजे हा मठ. इथल्या जुन्या धाटणीच्या वास्तूत पाऊल ठेवताच एक अनामिक शांतता मनाला स्पर्श करते. आजही हजारो भक्त या समाधीसमोर नतमस्तक होतात आणि रिकाम्या हाताने नव्हे तर आत्मिक शांती घेऊन परततात. पाडगावच्या सौंदर्यात भर टाकतो तो म्हणजे किल्ले रांगणा, ज्याला छत्रपती शिवरायांनी प्रसिद्धगड हे सार्थ नाव दिलं होतं. जर तुम्हाला निसर्गप्रेमाची ओढ असेल तर पाडगावचे मौनी सागर धरण तुम्हाला भुरळ घातल्याशिवाय राहणारच नाही. पावसाळ्यात हे संपूर्ण गाव एखाद्या हिरव्या नंदनवनासारखं दिसतं. कोसळणारे धबधबे, घनदाट झाडी आणि बुदरगडचा ऐतिहासिक वारसा. पाडगाव म्हणजे डोळ्यांसाठी एक मोठी मेजवानीच आहे. तर मित्रांनो, अध्यात्म, इतिहास आणि निसर्ग यांचा त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी एकदा तरी पाडगावला नक्की व्हिजिट द्या. यासोबतच युट्यूबवर या संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.